नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपणाला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनी आणि मानिनी दोघे गप्पा मारत बसलेले असतात. मानिनी नंदिनीला काव्याच्या मित्रमैत्रिणी यांच्या बाबतीत विचारपूस चालू करते तेव्हा मानिनी नंदीला विचारते, काव्या तर तुला सर्व काही शेअर करते, मग काव्याच्या मित्रांची नावे तुला माहीत असणार की? एवढ्यात नंदिनी म्हणते, हो आहेत की माहीत. एक अनिशा आणि दुसरी जीविका. यावरती ती म्हणते, मी, काव्या आणि अनिशा रूमवर आम्ही तिघीच अभ्यास करायचो. तर मानिनी म्हणते की ही जीविका कोण आहे? यावर नंदिनी म्हणते, काव्याच्या तोंडून तिचे फक्त नाव ऐकले आहे, आम्ही प्रत्यक्षात भेटलो नाही. यावर मानिनीचा संशय अजून वाढतो. तर दुसरीकडे काव्याच्या लायब्ररीला आग लागलेली असते. संपूर्ण पुस्तके जाळामध्ये असतात. सर्व विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी लायब्ररीच्या मधून बाहेर पळालेले दिसतात. यामध्ये अनिशा आणि काव्या सुद्धा बाहेर येतात. त्यानंतर काव्याचे लक्ष आपल्या हाताकडे जाते आणि ती आपल्या घड्याळ आतमध्ये आहे असे अनिशाला सांगून आतमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करते. अनिशा तिच्या हाताला धरून म्हणते, एका घड्याळासाठी तू आपला जीव धोक्यामध्ये घालू नको. काव्या म्हणते, हे घड्याळ पार्थने मला दिले आहे, ते आमच्या प्रेमाची निशाणी आहे. माझी ड्रीम वॉच मी बाहेर काढणारच असे म्हणून ती लायब्ररीच्या दिशेने धाव घेते. इकडे मानिनी काव्याच्या अफेअरविषयी पार्थला सांगणार तितक्यातच अनिशाचा फोन पार्थला येतो. फोनवरून काव्या आगीत अडकलेली आहे असे सांगते. पार्थ त्या ठिकाणी जातो. लायब्ररीला प्रचंड आग लागलेली असते. आगीमधून काव्याला बाहेर काढताना पुस्तकांचे रॅक त्यांच्या अंगावर कोसळते. पार्थ काव्याला बाहेर ढकलतो, परंतु ते रॅक त्याच्या अंगावर पडते. पार्थला सर्वजण हॉस्पिटलला घेऊन जातात, परंतु डोक्याला मार लागल्यामुळे डॉक्टर काव्याला सांगतात की आता पार्थची स्मरणशक्ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. पार्थने आपली स्मरणशक्ती गमावलेली आहे. पार्थला आता त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना आठवतील की नाही हे सांगता येणे शक्य नाही. यावर गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे हे काव्याच्या लक्षात येते आणि ती त्या भविष्यवाणीला झुंज देण्यासाठी सज्ज होते.